हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल ओल्या नारळाची खीरची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जे नवीन नवीन खीरची रेसिपी बघितली आहे त्यापैकी ही रेसिपी सगळ्यात सोपी, टेस्टी, सोबत खूप जास्त पौष्टिक आहे. आजचा शेवटचा गुरुवार आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघा, आता जर घेतला आहे आपण एक नारळ, त्याला फोडून घ्यायचा आहे. नारळ आपल्याला वेगळं काढायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याची पाट जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. बघा, आणि हे जे खोबरं आहे ते छान आपल्याला खिसून घ्यायचं आहे. मस्त आपलं खिसल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया. अगदी सोपी अशी रेसिपी आहे ही. खीर तुम्ही नक्कीच ट्राय करा. बघा, खूपच पौष्टिक लागते आणि खूप टेस्टी लागते. बघा, आता आपण गॅसवर पॅन ठेवलं, त्यामध्ये तूप टाकायचं आहे. त्यामध्ये आपण मनुका छान तळून घेणार आहे. ड्रायफ्रूट्स आपल्याकडे जे अवेलेबल आहे आपण ते घ्यायचे आहे. तर मी मनुका घेतलेले आहे, बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. मनुका आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ते आपण त्याच तुपामध्ये बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप जे आहे ते तळून घेणार आहे. आता हे तळलेले काप एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. उरलेल्या तुपामध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहे. त्यामध्ये आपण 1.5 चमचा रवा भाजून घेणार आहे. रवा एकदम ऑप्शनल आहे. तुमचा जर उपवास असेल तर तुम्ही रवा स्किप करायचा आहे. नाहीतर तुम्ही जेवताना रात्री उपास सोडताना खीर खाऊ शकता. खूपच टेस्टी आहे. बघा, रव्याने छान आपला खीरला जे आहे ना घट्टपणा आहे, तो म्हणून आपण रवा वापरलेला आहे. रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे. कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण मोठी वाटी गरम दूध टाकणार आहे. बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगते, गरम दुधाचा वापर करायचा आहे आपल्याला. छान गरम दूध टाकायचं आहे. दुधाला छानपैकी आपल्याला उकळी आणायची आहे. दूध अधूनमधून आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे. बघा, छान दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण काय करणार आहे, जो आपण खीस केला आहे नारळाचा तो टाकणार आहे आणि त्याला छान असं गदगद शिजवणार आहे. बघा, छान आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. एक नंबर अशी रेसिपी आहे, खूपच टेस्टी लागते. बघा, दुधामध्ये ओला नारळाचं खीस जे आहे ना खूप छान राहतं. त्याला आता दुधामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. बघा, मस्त शिजल्या गेलं की तुम्हाला दाखवतो मी. पूर्ण असं गदगद उखळलं पाहिजे. छान आपली खीर उखळल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहे. बघा, आपला खीर ना कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, म्हणजे बुडी लागणार नाही. अशा पद्धतीने आपली खीरला बघा उकळी आली पाहिजे. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण छोटी वाटी साखर. तर साखर आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायची आहे. गोड कोणाला गोड लागतं, कोणाला कमी गोड लागतं, तर त्यानुसार आपल्याला साखर टाकायची आहे. बघा, मी एक छोटी वाटी टाकलेली आहे. आता छानपैकी साखरेला छान विरघळून घ्यायचं आहे. आपलं नारळ छान शिजलेलं आहे, साखर विरघळलेली आहे. त्यामुळे टाकणार आहे आपण ड्रायफ्रूटचे काप, आपण जे तळून घेतले होते ते टाकायचे आहे. मस्त मिक्स करायचं आहे. मग आपली खीर रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे. त्यामध्ये आपण आता विलायचीची पूड टाकणार आहे. अगदी सोपी रेसिपी होती की नाही, नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी रेसिपी आजची नक्कीच आवडली असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला नवीन रेसिपी पाहिजे असेल तर खीरची माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. बाय.